नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंद ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते. मुलीने सासरी जाताना कोणत्या वस्तू सोबत घेऊन जाऊ नये किंवा रुखवतामध्ये आईने मुलीला कोणत्या वस्तू देऊ नये याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वयाचे 20-22 वर्ष जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात, पण बायकांचा सारा जीव जिथे गुंतलेला असो तर ते म्हणजे माहेर. हे एवढं तुझ्यासाठी राखून ठेवणं, आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतो तर ते म्हणजे माहेर. सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरपूर देतो ते म्हणजे माहेर. पण माहेरातून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो? याविषयीची माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माहेर सोडून सासरी जाताना वेदना होतात किती ते कोणाला सांगू कळणार नाही. त्यासाठी मुलगी होऊन जन्माला यावे लागते. असे म्हणतात की मुलगी झाली म्हणजे साक्षात लक्ष्मी आली. मुलींना लक्ष्मीचं रूप मानलं जातं. मुलीमध्ये देवी दुर्गेचं, देवी महालक्ष्मीचं, देवी सरस्वतीचं रूप पाहायला मिळतं. मुलगी प्रत्येक आई वडिलांची खूप लाडकी असते. तिला राजकन्येप्रमाणे वाढवले जाते, परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते ती म्हणजे मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे. काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. म्हणून आपली मुलगी वयात आली की आई वडील आपल्याला लाडक्या परीचे विवाह करून देतात, आपली जबाबदारी पूर्ण करतात. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटतं असतं. म्हणूनच आई वडील आपल्या मुलीला काय हवे आहे याची दखल देत असतात. त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छासुद्धा पूर्ण करत असतात. सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये घाई गडबड करत असतात. पाहता पाहता आई वडिलांची दमछाक होते. आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं. आपल्या मुलीबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा सोहळासुद्धा असतो. आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीमुळे पेक्षा खूपच वेगळी आहे. आजकालच्या लग्नामध्ये मोठे मोठे बँडबाजा, सजावट, मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जातात, परंतु लग्न पद्धती जरी बदलली असली तरी त्यामधील प्रेम मात्र तेच आहे. त्या लग्नामध्ये जरी परंपरा पाळल्या गेल्यानंतर असल्या तरी त्या आईवडिलांची हौस मौज मात्र पूर्णपणे भागवली जाते. त्यापैकी सर्वात मोठी हौस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे. तेव्हा सासरी जात असते तेव्हा तिला भेटवस्तू दिल्या जातात, पण त्याचबरोबर जेव्हा मुली माहेरपणासाठी येते त्याचबरोबर देखील आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीच्या प्रेमापोटी काही वस्तू तिच्यासोबत देत असतात. मुलीच्या घरी ती काहीही समृद्ध जीवन जगत असते तरी देखील आई वडील मुलीसाठी काही भेटवस्तू माहेरीच आल्यानंतर नक्कीच तिच्यासोबत पाठवत असते. पण अशा काही वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये आणि याचसोबतच मुलगी जेव्हा माहेरी येईल त्याच वेळेत चुकूनसुद्धा तिच्यासोबत पाठवू नये. त्यामुळे मुलीच्या घरी दरिद्रता येते, तिच्या घरी भांडणे होतात, कलह वाढतात. तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या एक आपण जाणून घेऊया. अनेक जण अशा मुलींना विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो म्हणून अवश्य देतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तेथे कोणत्याच प्रकारची विघ्ने किंवा संकटे येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच आई वडील आपल्या मुलीचा विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती अवश्य देतात. पण तुम्ही देखील तुमच्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्यासाठी विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं. म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मी एकत्र दोन्ही धनांच्या आगमनाची संकेते असतात. अशातूनच घरात
जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरातील खूप मोठी धनहानी आपल्या घरामध्ये होऊ शकते. ती मुलगी सोबत जाताना घरातील सर्व सुख समृद्धी किंवा सुद्धा घेऊन जाते. म्हणून कधीही गणपती बाप्पांचा किंवा फोटो मूर्ती भेट देऊ नये. जर तुमच्या मुलीला विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे, त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामावर समोर जावं लागतं असेल तर अशा वेळेस काय करावे? तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावे की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नव्याने आपल्याला द्यावे, कारण ती मुलीच्या आपल्या गणपती बाप्पाची भेट दिली तर ते शुभ मानलं जातं. त्यामुळे आपलं घर हे नेहमी भरलेलं राहतं. तसेच देवीसुद्धा आपल्या घरामध्ये कायमची वास्तव करते. सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. त्यासाठी आपल्या घरामध्ये तिला खुश ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांना इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नाला मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीचा संसार म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते. मुलगी लग्न होऊन सासरी निघालेली असताना किंवा त्या वेळेस माहेरपणासाठी आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्या मुलीलाही काही वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत. तर तशी कोणती वस्तू आहे? ती वस्तू म्हणजे लोणचे. मुलीला लोणचे कधीही द्यायचे नाहीत. तिला आपल्या आयुष्यातील नकारात्मक परिणाम होतो. तिच्या घरामध्ये काही नातेसंबंध आहे तर ते बिघडू लागतात. मुलीच्या सासरी जर लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं आणि मीठ ही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी असते. लक्ष्मी तुम्ही तुमच्या मुलीला सासरी दिली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक धनहानी होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही सोबत जर लोणचं दिलं तर त्यामुळे तिच्या आणि पतीच्या दरम्यान सतत वादविवाद, भांडणे, कलह होऊ शकतात. तसेच सासरच्या लोकांसोबत देखील तिचे भांडणे, कलह, वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मुलीला चुकूनही लोणचं देऊ नये. मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा यासाठी मुलीला नेहमी गोड पदार्थ सोबत द्यावे. जसे की मिठाई असे, लाडू असेल, करंज्या असेल पदार्थ तुम्ही मुलीला तिच्यासोबत देऊ शकता. त्याचबरोबर मुलींना आईने त्यांच्या हातात किंवा आईच्या बनवलेलं लोणचं जर घ्यायचं असेल तर तिने लग्नानंतर तिच्या सासरी जावं, तिथे जाऊन लोणचं बनवावं. असं केल्याने तिच्या घरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. आणखीन एक वस्तू ती म्हणजे मुलीच्या लग्नामध्ये किंवा जेव्हा मुली माहेरी येतात त्यावेळेस सुद्धा त्यांना चुकूनही आईने ही वस्तू देऊ नये. तर ती वस्तू कोणती? तर ही वस्तू म्हणजे झाडू. झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचा वास असतो. आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सुद्धा झाडूची पूजा करतो, नवीन झाडू खरेदी करतो व लक्ष्मी स्वरूप असलेली ही वस्तू आपण मुलीच्या घरी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलीला सासरी पाठवताना झाडू चुकूनही देऊ नका. असं मानलं जातं की जर तुम्ही मुलीला झाडू देऊन पाठवलं तर तिला आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही, तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असं देखील मानलं जातं. यासाठी या आई वडिलांनी मुलींसोबत सासरी जाताना कधीही देऊ नये. सांगितल्याप्रमाणे आपण तिला बऱ्याचशा भेटवस्तू देतो. त्यामध्ये तिला भांडी वगैरे दिली जातात आणि त्या भांड्यांमध्ये स्वयंपाकघरातील उपयोगाच्या अशा वस्तू असतात. तर कोणत्या स्वयंपाकघरातील काही उपयोगाच्या वस्तू देत असताना तर ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही मुलीला द्यायची नाही. त्यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये कलह, वादविवाद, नकारात्मकता वाढू शकते. तर ती वस्तू म्हणजे सुई किंवा धारदार वस्तू असताना त्या मुलीसोबत कधीही सासरी द्यायच्या नाहीत. नवीन लग्न होऊन सासरी जात असेल किंवा जेव्हा मुलगी तुमच्याकडे बाहेरपणासाठी येत असेल त्यावेळेस तुम्ही प्रेमापोटी मुलीच्या जर चाकू किंवा विडी किंवा एका धारदार वस्तू, कात्री असेल किंवा चुकूनही अशा वस्तू द्यायच्या नाही. तिला त्या पैशाने वस्तू खरेदी लावायच्या. परंतु तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही विकत घेतलेली अशी कोणतीही धारदार वस्तू तिच्या आयुष्यामध्ये देऊ नका. असंही कधी होतं की आईच्या घरची चाकू असेल किंवा आईच्या घरचा एखादा विडी असेल तर ती मुलीला खूप आवडते, पण आपण ती मुलीला लगेच देऊन टाकतो. तर अशामुळे तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होऊन जातात. तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या आयुष्यातील सर्व सदस्यांबरोबर वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मुलीला अशा वस्तू द्यायच्या नाहीत. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.